पहिली हिंट पहिली हा मग नंतर लक्षात आलं बाबा कुठं तर तिला मी आवडते मला ती आवडते असं. हे सगळं सांगत असताना आता सुद्धा इतका वेळ मिरचीचा व्यवसाय तुमचा होता हा? पण इकडे मिरची चुलीत घातल्यानंतर जशी धगधगते ना तसं आता एक्सप्रेशन बदलायला लागले आणि घरी गेल्यानंतर त्याचा ठसका तुम्हाला नक्की लागणार. पण यामध्ये धन्यवाद, तुम्ही सगळे इतक्या हसता हसता सगळं छान ते स्वीकारलं. पण मग ज्या वेळेला लग्न करण्याचा निर्णय आला, कारण शेवटी दोन कुटुंब जैन परिवार मराठी परिवार बरोबर, मग त्या वेळेला काय कसं काय म्हणजे घरच्यांना कसं समजावलं किंवा ते कळलं कसं किंवा घरच्यांनी होकार दिला की दिलाच नाही? आमचं लग्न व्हायच्या आधी तरी नाही कोणाचा होकार त्यावेळेला, कारण ऍक्च्युली इंटरकास्ट आणि मी माझ्या घरची मोठी मुलगीच होते. म्हणजे माझ्यापेक्षा सगळे बाकीचे कझन्स होते ते सगळे लहान होते, त्याच्यामुळे पहिलंच लग्न हे असं इंटरकास्ट हे कोणालाच मान्य नव्हतं. मग पुढे मग नाही, मग घरातल्यांचं कोणाचं ऍक्च्युली घरात तुम्ही दोघे तुमच्या मतावर ठाम 100%. आम्ही कोर्ट मॅरेज केलं खरं तर. दोन्ही कुटुंबांना माहिती नव्हती, ही हिच्या घरी होती मी माझ्या घरी होतो. हिचा आत्ते भावाला कळालं कुठनं तरी की आम्ही लव्ह मॅरेज केलेलं आहे. ते गेले ते कोणासाठी हुडकाला दुसऱ्याचं कुणाची लिस्ट, त्यात आमची लिस्ट दिसल्यावर त्यांनी मामा मामीला बोलवून घेतलं लगेच घरी आणि राणीनं असं लग्न केलेलं आहे लव्ह मॅरेज राहुल चव्हाण बरोबर. मग यांच्या घरातले सगळे जुन्या घरी रविवार पेठेत, तेव्हा ते प्रतिभा नगरात राहिलो होतं सम्राटनगरमध्ये. रविवार पेठेत त्यांची मीटिंग बोलली, त्यांचे सगळे चुलते काकी आमच्या घरात ते चुलत्यांना बोलवून घेतलं. मला आता सगळं व्यवस्थित आहे हां बरोबर की नाही? मग घरच्यांनी स्वीकारलं ते? ऍक्च्युली तसं आमची जॉईंट फॅमिली असल्याकारणाने माझ्या माहेरच्या लोकांनी तर ऍक्च्युली पहिला एक्सेप्ट नाही केलं, बट ह्याच्यामध्ये थँक्स टू माय मॉम अँड डॅड की त्यांनी एक्सेप्ट केलं. कारण ऍक्च्युली कसं असतं ना, मुलीला सगळ्यात मोठा पाठिंबा हा आई वडिलांचा असतो. मग त्यांनी एक्सेप्ट केलं, लाईक त्यांनी म्हणले की तुम्ही एक्सेप्ट करा नाही तर नाही करा, माझी मुलगी आहे आम्ही एक्सेप्ट करणार. मग ह्याच्यासाठी त्यांनी लिटरली आपल्या घरातल्यांशी बोलायचंही सोडलं होतं. तो मग त्याच्यानंतर हळूहळू जसे दिवस जातील जसे वर्ष जातील मग सगळ्यांनी एक्सेप्ट केलं, मग आले एकत्र आले सगळे. आता सगळं व्यवस्थित? अगदी छान. काय आठवणी असतात की नाही. खरं तर हा चित्रपट बघतोय असंच वाटतंय मला. पण याच बरोबर आता पहिला खेळ, आणि या खेळात आता काय होणार बघूया. घेऊ मग काय प्रतिष्ठापना केली आहे का मी? प्लास्टिकची चकती असते अशी, ती इकडनं मारायची आणि ती याच्या पुढे जाऊन थांबली पाहिजे. 3 थांबल्या की 1000 रुपयाचं बक्षीस. त्यानंतर जितक्या थांबतील तितक्या प्रत्येक चकतीला 200 रुपयाचं बक्षीस. पण जर ती या पांढऱ्या रेषेवर थांबली तर मात्र गुण मिळणार नाही. एवढ्या मधल्या भागातच ती थांबली पाहिजे. बघूया काय होतं. 1 2 2 झाले आता 3. चला 1000 रुपयाचं बक्षीस मिळालेलं आहे. झी मराठीकडून हे 1000 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? विकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं.
खपवून घेणार नाही, मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. हा, पोलिसात देणार होतो तुला. केवळ विखे आडवाला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाही? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?